लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होणार असल्याची माहिती मिळत असतानाच त्या ठिकाणी मागच्या वर्षाचीच पुनरावृत्ती होणार का किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिला दिनाच्या निमित्ताने हप्ता वितरित करण्यासाठी त्या संदर्भातील कोणताही जी आर आला आहे का, प्रक्रिया काय सुरू आहे, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहेत। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे। सध्या आपल्याला माहिती आहे की राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील वर्षासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीची तरतूद देखील केली जाते। खरं पाहायला गेलं तर राज्य सरकारचे जे बजेट असणार आहे ते बजेट आज मांडलं जाणार आहे आणि या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभराचा निधी देखील त्या ठिकाणी तरतूद होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठीचा जी.आर देखील आज येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिला दिनाच्या निमित्ताने वितरण जे होणार आहे, ह्या वितरणामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ते एकत्रित देखील वितरण होऊ शकते का? कारण असं आम्ही का म्हणतोय तर मागच्या वर्षी अर्थातच 2025 मध्ये जेव्हा महिला दिनाच्या निमित्ताने हप्ता वितरण झाले होते तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते। खरं पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो यातील एक महत्वाची बाब लक्षात घ्या की सरकारचं काय असतं की एक सरकारचं जे वार्षिक बजेट असतं ते एक वर्षपूर्ती ही मार्च टू मार्च असते। म्हणजेच की मार्च महिन्याच्या आधी सरकारला त्यांनी मागच्या वर्षी जे बजेट केले होते, जी तरतूद केली होती, त्या संपूर्ण निधीचे वितरण करावे लागते। आणि तसे पाहायला गेले तर आता मार्च महिन्याचा देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रलंबित आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी सोबत मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी देखील सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। मग सरकार दोनही महिन्यांचे हप्ते एकत्रित देऊ शकतं का? चला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊन 2025 ची पुनरावृत्ती परत एकदा होणार का या संदर्भातील माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळत असतात। तर लाडक्या बहिणींनो यातील एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की 8 मार्च रोजी हप्त्याचे वितरण होणार असल्याबाबत विविध माध्यमांद्वारे माहिती मिळत आहे। कारण 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करण्याबाबत सरकारच्या वतीने सर्व हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे। याही वर्षी आणि दरवर्षी असं असणार आहे, जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी महिला दिन असणार आहे त्या महिला दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे द्यावेत याबाबत सरकार नक्कीच प्रयत्न करत असते। कारण महिला दिन हा एक जागतिक महिला दिन असतो, एक महत्त्वाचा दिवस देशभरातील, जगभरातील आणि राज्यभरातील देखील महिलांसाठी असतो आणि त्यामुळेच त्या दिवशी जर महिलांना त्या ठिकाणी आपण गिफ्ट दिले किंवा महिलांच्या खात्यावरती जर पैसे जमा केले तर त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये चांगला वाटू शकतं। आणि म्हणूनच आपण पाहिलं की मागील 2 वेळा देखील म्हणजे 2025 मध्ये देखील महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने या वर्षी देखील हे होऊ शकतं का? आणि प्रत्येक वर्षी जेव्हा जागतिक महिला दिन आहे त्या जागतिक महिला दिनाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील सर्वात महत्त्वाचा दिवस आज असतो, कारण आज आपले अर्थमंत्री, आता यावेळी आपण पाहिले की अर्थमंत्री आपले दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी यावेळीचा अर्थसंकल्प जो असणार आहे तो अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडणार आहेत। या अर्थसंकल्पामधून देखील राज्यभरासाठी कोणकोणत्या नवीन सोयी सुविधा मिळत आहेत, राज्यामध्ये कोणती नवीन योजना येते का, अशा विविध त्या ठिकाणी बाबींची त्या ठिकाणी दखल किंवा मागणी देखील सरकारच्या वतीने होते का हे देखील आपण पाहणे आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे। परंतु यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेसाठी एका वर्षाचा निधीची तरतूद झाल्यानंतर 1 वर्षासाठी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना लॉक होते आणि सर्व महिलांना त्या ठिकाणी पुढील वर्षभरासाठीचा लाभ मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। आता यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील वर्षी मी सांगितल्याप्रमाणे की 3000 रुपये जमा करण्यात आले होते, 2 महिन्यांचा हप्ता हा देण्यात आला होता। या वर्षी देखील सरकार तसे करू शकतं का? तर याची शक्यता काही प्रमाणामध्ये आहे देखील आणि काही प्रमाणामध्ये नाही देखील। कारण लक्षात घ्या सरकारचं सध्या काय सुरू आहे की सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी एडिट किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याचा देखील आकडा आता समोर आला असून जवळपास राज्यातील 17 लाख लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया एडिट केली आहे
आणि त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी सुरू देखील झालेले आहेत. आता ज्यांनी जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरित करण्यापर्यंत ई केवायसी एडिट केली नव्हती त्यांनी देखील घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांनी आता जर त्यांची ई केवायसी एडिट अथवा दुरुस्त केली असेल तर त्यांना आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे देखील हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. यासोबतच 31 मार्च ही जी शेवटची मुदत त्या ठिकाणी ई केवायसी एडिट करण्यासाठी आहे ती मुदत संपल्यानंतर सरकार काय करेल तर सरकार एक यादी बनवेल. या यादीमध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी एडिट केल्यानंतर त्यांच्या योजनेचे पैसे सुरू झाले आहेत याची माहिती घेऊन त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे त्यांचे जे थकीत अनुदान आहे ते थकीत अनुदान देखील दिले जाणार असल्याची माहिती त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. कारण सरकारने आधी स्पष्ट केलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे अर्ज पडताळणीमध्ये गेले आहेत त्यांना जो प्रलंबित लाभ असणार आहे तो प्रलंबित लाभ आम्ही नक्कीच वितरण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणूनच लाडकी बहीण योजनेमधील अनेक बाबी सरकार त्या ठिकाणी सुधारत आहे आणि योग्य आणि पात्र महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे. आता यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो वारंवार आम्ही लावून धरतोय परंतु यामध्ये लाडक्या बहिणींना धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन ई केवायसी सरकार सुरू करणार नसल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे. आता नवीन ई केवायसी जर सुरू झाली नाही तर ज्या लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत कारण त्यांनी त्यांची ई केवायसी केली नव्हती तर त्या महिलांना योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही. खरं तर आपण याबाबत सरकारला वारंवार मागणी करत होतो परंतु सरकारच्या म्हणण्यानुसार की ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई केवायसी कधीच केली नाही त्या लाडक्या बहिणी या योजनेच्या अटी व निकषांमध्ये अपात्र असतील आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन ई केवायसी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आता ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी राहून गेली किंवा ई केवायसी प्रलंबित त्या ठिकाणी राहिली त्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत म्हणून त्यांनी स्वतः त्यांची ई केवायसी केली नाही असा ग्राह्य त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारचा झाला आहे. परंतु यामध्ये महत्वाची मागणी आहे की अजूनही अशा अनेक महिला आहेत. मी अनेकदा बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो आहे परत एकदा मी या व्हिडिओमध्ये देखील सरकारला विनंती करतोय महिला व बालविकास विभागाला चॅनलच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून मागणी करतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई केवायसी साठी एक संधी देणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कारण लक्षात घ्या मी आधी देखील बोललो की सुरुवातीच्या काळामध्ये महिनाभर वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती. शेवटी देखील 2 ते 3 दिवस 29, 30, 31 या 3ही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी पोर्टल चालले नाही. त्यामध्ये महिलांनी जाऊन त्यांचे आधार नंबर टाकले ओटीपी सेंड केले ओटीपी येत नव्हते ओटीपी आल्यानंतर त्या ठिकाणी ओटीपी व्हेरिफिकेशन फेल होत होतं आणि अशा विविध अडचणींना तोंड देऊन लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे एक संधी सरकारने त्या ठिकाणी द्यावी आणि शेवटची संधी देऊन आता ज्या महिला त्यांची ई केवायसी करणार नाहीत त्यांना सरकारने नक्कीच अपात्र करावे परंतु एक शेवटची संधी 31 मार्च पर्यंत देणं आवश्यक होतं. परंतु सरकारच्या वतीने याबाबतची कोणतीही अपडेट देण्यात येत नाही आणि हे अधिवेशन संपल्यानंतर कदाचित या ठिकाणी ई केवायसी साठी सरकार परत कोणतीही संधी देणार नाही आणि या महिला ज्यांची ई केवायसी प्रलंबित राहिली म्हणून त्यांना योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांना या योजनेच्या लाभापासून कदाचित कायमस्वरूपी देखील वंचित राहावे लागू शकते. कारण आता आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन जेव्हा सरकारने बंद केले तेव्हा ते परत चालू होतील अशा आशेवर जवळपास 6 महिने 7 महिने वर्षभर महिला आहेत परंतु नवीन ई केवायसी किंवा नवीन त्या ठिकाणी नोंदणी सरकारने अजिबात केलं नाही. त्यामुळे नवीन ई केवायसी बाबत देखील सरकार निर्णय घेईल असे मला अजिबात वाटत नाही. खरं तर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि या वर्षी देखील आता आपला व्हिडिओचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वर्षी देखील 2ही महिन्यांचा लाभ एकत्रित द्यावा अशी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. कारण 2 महिन्यांचे पैसे एकत्रित आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीने आमचे जे काही असणार आहे महिला दिन आम्ही साजरा करू असे देखील महिलांचे मत येत आहे. तुम्हाला काय वाटतं की महिला दिनाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरण व्हावे का नक्की कमेंट करून सांगा. योजनेअंतर्गत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारायला विसरू नका. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र.